अथांग, अद्भुत, अफाट, विश्वातील अगणित चमत्कार म्हणजेच विश्वसंचार या खास बातमीपत्रात मी गौरी सारंग तुमचं स्वागत करते। काल जे अशक्य होतं ते आज वास्तव आहे। अंतराळातील गुपितांपासून ते तंत्रज्ञानाच्या क्रांतीपर्यंत जगाचा वेग आता तुमच्या स्क्रीनवर, जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बातमी आता तुमच्यापर्यंत। चला तर मग सुरू करूयात जागतिक घडामोडींचा प्रवास, अर्थात विश्वसंचार। वैद्यकीय विज्ञानानं अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे। HIV म्हणजेच एड्सवर अखेर मानवानं विजय मिळवलेला आहे असा प्रश्न पडावा अशी थक्क करणारी घटना आता समोर येते। ओस्लोमधील एका 63 वर्षीय रुग्णानं चक्क एड्सला हरवलंय। काय आहे हा ओस्लो पेशंटचा लढा, पाहूयात। वैद्यकीय क्षेत्रात एक अत्यंत दुर्मिळ घटना घडली आहे। एका 63 वर्षीय ओस्लो पेशंटला HIV संसर्गातून पूर्णपणे मुक्त घोषित करण्यात आलाय। स्टेम सेल ट्रान्सप्लांटच्या मदतीनं त्याच्या रोगप्रतिकारक शक्तीची पुनर्रचना केल्यामुळे हा चमत्कार घडलाय। या प्रकरणाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या रुग्णाला त्याच्या भावाकडून स्टेम सेल्स मिळाले। भावाच्या शरीरामध्ये CCRF डेल्टा 32 हे दुर्मिळ जेनेटिक म्युटेशन होतं। हे म्युटेशन HIV विषाणूला पेशींमध्ये प्रवेश करण्यापासून रोखतं। ओस्लो युनिव्हर्सिटी हॉस्पिटलचे डॉक्टर एंड्स इव्हेंट मायहरे यांच्या मते भावंडांचे स्टेम सेल्स जुळणं आणि त्यात हे विशिष्ट म्युटेशन असणं हे एकाच वेळी 2 लॉटरी लागण्यासारखं दुर्मिळ होतं। या रुग्णाचा लढा 2006 पासून सुरू होता। 2010 मध्ये त्यानं ART उपचार सुरू केले, परंतु 2018 मध्ये त्याला मायलोडास्प्लास्टिक सिंड्रोम नावाचा अस्थिमज्जा कॅन्सर झाल्याचं निदान झालं। कॅन्सरच्या उपचारासाठी डॉक्टरांनी हेमॅटोपोएटिक स्टेम सेल्स ट्रान्सप्लांट करण्याचा निर्णय घेतला। या प्रक्रियेत जुन्या आजारी पेशी काढून तिथे नवीन निरोगी स्टेम सेल्स टाकण्यात आले। या नवीन पेशींमध्ये HIV लढण्याची नैसर्गिक क्षमता असल्यानं ओस्लो पेशंटची संपूर्ण रोगप्रतिकारक शक्ती आता HIV मुक्त आणि अधिक सक्षम झाली आहे। नेचर मायक्रोबायोलॉजी जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलंय। तुम्ही कधी विचार केलाय का की अंतराळात एखाद्याला रडू आलं तर नेमकं काय होईल? पृथ्वीवर तर अश्रू गालावरून खाली ओघळतात, पण जिथे गुरुत्वाकर्षणच नाही तिथे या आसवांचं नेमकं काय होत असेल? एका अनुभवी अंतराळवीराचा 13 वर्षांपूर्वीचा प्रयोग सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होतोय, ज्यानं या प्रश्नाचं अतिशय रंजक उत्तर दिलंय। पाहूयात। पृथ्वीवर दुःख असो किंवा आनंद, डोळ्यांमधून अश्रू आले की ते गुरुत्वाकर्षणामुळे लगेच गालावरून खाली ओघळतात। पण तुम्हाला माहित आहे का की जर तुम्ही अंतराळात रडला तर काय होईल? प्रसिद्ध अंतराळवीर ख्रिस हॅडफिल्ड यांनी 2013 मध्ये अंतराळात केलेला एक प्रयोग सध्या सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल होतोय। ख्रिस यांनी हा जुना व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करून अंतराळातील विज्ञानाचा एक वेगळंच रूप समोर आणलाय। ख्रिस हॅडफिल्ड यांनी या व्हिडिओमध्ये दाखवलंय की अंतराळात गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे अश्रू पृथ्वीसारखे खाली पडत नाहीत। जेव्हा अंतराळवीर रडतो तेव्हा डोळ्यांमधून बाहेर पडणारं पाणी डोळ्याच्या कडेलाच एखाद्या जेलीच्या गोळ्यासारखं किंवा बुडबुड्यांसारखं जमा होतं। हा पाण्याचा गोळा डोळ्याभोवती मोठा होत जातो, पण तो खाली वाहत नाही। अंतराळात अश्रूंपासून सुटका मिळवण्यासाठी अंतराळवीरांना ते पाणी रुमालानं शोषून घ्यावं लागतं किंवा हातानं पुसावं लागतं। पृथ्वीवरील सामान्य वाटणारी रडण्याची क्रिया ही अंतराळात विज्ञानाचा एक गुंतागुंतीचा भाग बनते, हेच या व्हिडिओतून स्पष्ट होत आहे। विज्ञानाची ही किमया सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेते आहे। तुम्ही तुमच्या खाजगी वादात किंवा महत्त्वाच्या निर्णयात AI चॅटबॉटचा सल्ला घेताय का? तर सावधान, तुमची ही सवय तुम्हाला हट्टी बनवू शकते। हो ना हो म्हणणाऱ्या AIच्या स्वभावामुळे मानवी नात्यांवर आणि विचारांवर नेमका कसा नकारात्मक परिणाम होतोय यावरच शास्त्रज्ञांनी आता धोक्याचा इशारा दिलेला आहे। हे नवीन संशोधन नेमकं काय आहे, पाहूयात। तुम्ही तुमच्या नात्यातील वादांवर किंवा सामाजिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी ChatGPT किंवा जेमिनी सारख्या AIची मदत घेताय का? मग ही बातमी तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे। सायन्स जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनाच्या नुसार AI सिस्टीम वापर करताना खुश करण्यासाठी जी हुजुरी करताय, जेव्हा तुम्ही AIचा सल्ला विचारता तेव्हा ते तुमच्या चुका सुधारण्याऐवजी तुमच्याच मताचं समर्थन करतं। अनेकदा चुकीच्या वागणुकीलाही AI योग्य ठरवत असल्याचं आता समोर आलंय। स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या संशोधिका मायरा चेन यांच्या मते AI कधीही वापरकर्त्याला कठोर सत्य सांगत नाही, त्यामुळे लोक कठीण सामाजिक परिस्थिती हाताळण्याचं कौशल्य गमावू शकतात।
एआयच्या या गोड बोलण्यामुळे आपणच बरोबर आहोत असा माणसांचा ठाम समज होतो, ज्यामुळे व्यक्ती अधिक हट्टी बनण्याची शक्यता आहे. तंत्रज्ञानाच्या या युगात एआयचा सल्ला घेताना तो पडताळून पाहणे गरजेचे आहे, अन्यथा एआय तुमच्या चुकीच्या धारणा अधिक प्रबळ करू शकते. शब्दांविना संवाद, डोळ्यांची भाषा आणि चेहऱ्यावरचे नवरस. केरळच्या मातीतून उगम पावलेली एक अशी कला जिनं 7 समुद्रापार भारताची ओळख निर्माण केली आहे आणि ती म्हणजे कथकली. पण तुम्हाला माहित आहे का, जागतिक स्तरावर गाजलेल्या या कलेचा जन्म एका राजाच्या अपमानातून झाला होता. एका राजानं दिलेलं आव्हान कसं एका भव्य नृत्य शैलीचं कारण ठरलं, पाहूयात. केरळच्या निसर्गरम्य भूमीतून उगम पावलेली नृत्यकला म्हणजेच कथकली. एका राजाचा अपमान झाला आणि जन्मली जगातली सर्वात भव्य नृत्यकला. ही केवळ नृत्यकला नाहीये, तर डोळ्यांच्या भाषेतून बोलणारी एक जिवंत परंपरा आहे. 17व्या शतकात कालिकतच्या राजानं आपलं नाटक कोट्टारकराच्या राजाला दाखवण्यास नकार देऊन त्यांचा अपमान केला. याच आव्हानातून रामनाट्यम जन्मलं, ज्याचं रूपांतर पुढे आजच्या भव्य कथकलीमध्ये झालं. कथकली म्हणजे केवळ नृत्य नाहीये, तर डोळ्यांच्या भाषेनं बोलणारं नाट्य आहे. यात शब्द मौन असतात, पण कलाकारांच्या चेहऱ्याचे रंग बरंच काही सांगून जातात. हिरवा रंग उदात्त नायकांसाठी, तर लाल दाढी दुष्ट प्रवृत्तीचं दर्शन घडवते. विशेष म्हणजे डोळ्यांच्या हालचाली स्पष्ट दिसाव्यात, यासाठी कलाकार नैसर्गिक बियांचा वापर करून आपले डोळे मुद्दाम लाल करतात. कॅमेऱ्याच्या समोर न बोलता फक्त हातांच्या मुद्रा आणि नवरसांच्या माध्यमातून तासनतास पौराणिक कथा जिवंत करणारी ही कला आजही भारताची जागतिक ओळख बनली आहे. एका देशातील हालचाल आणि दुसऱ्या देशातलं आर्थिक गणित, तिथल्या घडामोडी थेट आमच्या तुमच्या आयुष्यावर परिणाम करतायत. हेच आपण आजच्या विश्वसंचार मध्ये बघितलंय. या वेगवान घडामोडींसह विश्वसंचार मध्ये इथेच थांबतोय. भेटूयात नव्या घडामोडींसह, नव्या बातम्यांसह पुढच्या भागात. तोपर्यंत पाहत रहा विश्वसंचार, फक्त पुढारी न्यूजवर.